तुमच्या राशीला आयुष्यात कोणता धडा शिकावा लागतो? नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण विचार करतो, हे माझ्याच बाबतीत का घडलं? पण भारतीय अध्यात्मात अशी श्रद्धा आहे की प्रत्येक कठीण प्रसंग हा फक्त परीक्षा नसतो, तर तो आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार प्रत्येक राशीच्या व्यक्तींना काही विशिष्ट प्रकारच्या अनुभवातून महत्वाचे जीवनधडे मिळू शकतात. चला जाणून घेऊया, तुमच्या राशीला कोणत्या प्रसंगातून सर्वात मोठा धडा मिळू शकतो. मेषरास, घाईत घेतलेला निर्णय. मेष राशी उत्साही, धाडसी आणि कृतिशील मानली जाते. त्यामुळे ती अनेकदा विचार करण्यापेक्षा कृतीला जास्त महत्त्व देते. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार मेष राशीला घाईघाईत घेतलेल्या एखाद्या निर्णयातून संयमाचा मोठा धडा मिळू शकतो. कधी एखादं काम, नोकरी, गुंतवणूक किंवा नातं घाईत स्वीकारल्यामुळे आलेला अनुभव तिला पुढे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेण्याची शिकवण देऊ शकतो. जीवन धडा. धैर्य महत्वाचं आहे, पण योग्य वेळी घेतलेला विचारपूर्वक निर्णय त्याहून मौल्यवान असतो. वृषभ रास, अनपेक्षित बदल. वृषभ राशीला स्थिरता आणि सुरक्षितता प्रिय असते, पण आयुष्यात अचानक बदल घडल्यावर ती सुरुवातीला अस्वस्थ होऊ शकते. अशा प्रसंगातून तिला हे समजू शकतं की बदल टाळता येत नाहीत, त्यांना स्वीकारून पुढे जाण्यातच खरी प्रगती आहे. जीवन धडा. बदल हा शेवट नसतो, अनेकदा तो नव्या सुरुवातीचा मार्ग असतो. मिथुन रास, दोन पर्यायांमधील निवड. मिथुन राशीसमोर अनेक संधी आणि पर्याय असतात, त्यामुळे योग्य निर्णय घेणं कठीण जाऊ शकतं. पारंपरिक मान्यतेनुसार एका महत्वाच्या निवडीच्या प्रसंगातून तिला स्वतःच्या मनावर विश्वास ठेवण्याचा धडा मिळू शकतो. जीवन धडा. प्रत्येक उत्तर बाहेर मिळत नाही, काही उत्तरं स्वतःच्या मनातच सापडतात. कर्क रास, प्रिय व्यक्तीपासून काही काळ दूर राहणं. कर्क राशी नात्यांना खूप जपते, त्यामुळे कधी शिक्षण, नोकरी किंवा इतर कारणांमुळे जवळच्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रसंग आला तर त्यातून ती भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होऊ शकते. जीवन धडा. खरं प्रेम अंतराने कमी होत नाही, ते विश्वासाने टिकून राहतं. सिंह रास, अहंकाराला धक्का बसणारा प्रसंग. सिंह राशी आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वाभिमानासाठी ओळखली जाते. तिला प्रत्येक कामात स्वतःचं सर्वोत्तम द्यायचं असतं, पण पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार कधी एखाद्या प्रसंगी तिचं म्हणणं ऐकलं जात नाही, अपेक्षित मान सन्मान मिळत नाही किंवा एखाद्याकडून पराभव स्वीकारावा लागतो. सुरुवातीला हा प्रसंग सिंह राशीला खूप वेदना देऊ शकतो, मात्र हाच अनुभव तिला शिकवतो की खरा नेता तोच असतो जो यशात नम्र आणि अपयशात संयमी राहतो. जीवन धडा. स्वाभिमान ठेवा, पण अहंकाराला कधी स्थान देऊ नका. कन्या रास, स्वतःची चूक स्वीकारण्याचा प्रसंग. कन्या राशी प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे एखादी चूक झाली की ती स्वतःलाच दोष देत राहते. पारंपरिक मान्यतेनुसार आयुष्यात असा एक प्रसंग येऊ शकतो जिथे स्वतःची चूक स्वीकारून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. याच अनुभवातून कन्या राशीला समजतं की प्रत्येक चूक ही अपयश नसून शिकण्याची संधी असते. जीवन धडा. परिपूर्ण होण्यापेक्षा सतत शिकत राहणं अधिक महत्वाचं आहे. तुळ रास, कठीण निर्णय घेण्याचा प्रसंग. तुळ राशी शांतता आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे ती अनेकदा सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत स्वतःचा विचार मागे ठेवते. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार एक वेळ अशी येऊ शकते की तिला मनाविरुद्ध कठीण निर्णय घ्यावा लागतो. त्या अनुभवातून तिला समजतं की प्रत्येकाला आनंदी ठेवणं नेहमी शक्य नसतं. जीवन धडा. योग्य निर्णय नेहमी सोपा नसतो, पण तोच भविष्य घडवतो. वृश्चिक रास, विश्वास तुटण्याचा प्रसंग. वृश्चिक राशी मनापासून विश्वास ठेवते, पण तो सहज कोणावर ठेवत नाही. पारंपरिक मान्यतेनुसार आयुष्यात कधी विश्वासघाताचा अनुभव आला तर तो तिला खोलवर बदलू शकतो, मात्र त्याच अनुभवातून ती लोकांना अधिक समजून घ्यायला आणि स्वतःवर अधिक विश्वास ठेवायला शिकते. जीवन धडा. प्रत्येक अनुभव माणसं ओळखायला शिकवतो, पण स्वतःचा चांगुलपणा सोडू नका. धनुरास, अपूर्ण स्वप्नांचा प्रसंग. धनुराशी मोठी स्वप्न पाहते आणि नवीन क्षितिज,
गाठण्याची इच्छा ठेवते. कधी एखादं मोठं स्वप्न पूर्ण होत नाही किंवा अपेक्षित संधी मिळत नाही. पारंपरिक मान्यतेनुसार हाच अनुभव धनुराशीला शिकवतो की प्रत्येक बंद झालेला दरवाजा नवीन मार्गाकडे घेऊन जातो. जीवनधडा. स्वप्न बदलू शकतात, पण प्रयत्न कधी थांबवू नका. मकर रास. मेहनतीचं फळ उशिरा मिळण्याचा प्रसंग. मकर राशी संयमी आणि मेहनती असते, पण अनेकदा तिच्या कष्टाचं फळ अपेक्षेपेक्षा उशिरा मिळू शकतं. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार हा अनुभव तिला संयम, सातत्य आणि विश्वास यांची खरी किंमत शिकवतो. जीवनधडा. उशिरा मिळालेलं यश अनेकदा सर्वात टिकाऊ असतं. कुंभ रास. एकटं पडण्याचा प्रसंग. कुंभ राशीचे विचार अनेकदा इतरांपेक्षा वेगळे असतात, त्यामुळे काही वेळा तिला गैरसमज किंवा एकटेपणाचा अनुभव येऊ शकतो. या प्रसंगातून ती स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवायला आणि योग्य लोकांची निवड करायला शिकते. जीवनधडा. सगळे तुमच्याशी सहमत नसले तरी तुमची चांगली मूल्य सोडू नका. मीनरास. अतिविश्वासामुळे झालेली निराशा. मीनराशी मनाने अत्यंत प्रेमळ आणि दयाळू असते. ती लोकांवर सहज विश्वास ठेवते. पारंपरिक मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा भंग झाल्याचा अनुभव तिला हा महत्वाचा धडा शिकवू शकतो की दयाळूपणा जपा, पण त्याचबरोबर विवेकही जपा. जीवनधडा. चांगलं मन ठेवा, पण निर्णय घेताना बुद्धीचाही आधार घ्या. मित्रांनो, आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग हा शिक्षा नसतो, तर शिकवण असू शकते. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार प्रत्येक राशीच्या व्यक्तींना वेगवेगळ्या अनुभवातून जीवनाचे महत्वाचे धडे मिळू शकतात. कोणाला संयम शिकतो, कोणाला नम्रता, कोणाला योग्य निर्णय घेण्याचं महत्त्व, तर कोणाला विश्वास आणि विवेक यांचं संतुलन समजतं. लक्षात ठेवा, देव आपल्याला अडचणी देण्यासाठी नाही, तर अधिक सक्षम आणि शहाणं, मजबूत बनवण्यासाठी जीवनात काही प्रसंग आणतो अशी श्रद्धा आहे. आपण त्या प्रसंगातून काय शिकता हेच आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवते. या व्हिडिओतील माहिती पारंपरिक ज्योतिषी आणि आध्यात्मिक मान्यतेवर आधारित आहे. याकडे निश्चित भविष्यवाणी म्हणून न पाहता प्रेरणादायी आणि आत्मपरीक्षणाची माहिती म्हणून पाहावी. आता कमेंटमध्ये सांगा, तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला ज्याने तुम्हाला सर्वात मोठा जीवनधडा शिकवला. आणि अशाच राशी, अध्यात्म आणि जीवनाला नवीन दिशा देणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.